निर्माण पैदा करू शकतो. तरी राज्यातलं शासन आंधळं आणि बहिरं होण्याचं नाटक करतात. अशीच घटना त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सतत घडत आहे. मागील काही दिवसात अहमदनगरच्या एक आमदारांनी आणि ती गोपीचंद पडळकर यांनी त्या आमच्या अल्पसंख्याक समाजावर, आमच्या धर्मावर जी बोललात त्या निषेधात आम्ही आज पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून बसलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये आमच्या अल्पसंख्याक समाज, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, दलित असतील, यांच्यावर कसल्याही प्रकारे अन्याय विरुद्ध आम्ही सहन करणार नाहीत आणि जसे तसे उत्तर देण्याचं काम यापुढे भविष्यात आम्ही करणार आहोत. तरी बार्शी शहर काँग्रेसच्या वतीनं, अल्पसंख्याक जिल्ह्याच्या वतीनं आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही पोलीस स्टेशनला आज निवेदन दिले आहात आणि भविष्यामध्ये जर कधी असं महाराष्ट्रामध्ये घडलं जसं तसं उत्तर देण्याची हिंमत, ताकद आम्ही आज अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं ठेवत आहोत. ह्याच्यापुढे असे घडू नये त्यामुळे आम्ही राज्याच्या राज्यपाल असतील, मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील यांना आम्ही निवेदन दिलेलं आहोत आणि हे निवेदन देऊन आज बार्शी शहर पोलीस स्टेशन समोर आम्ही आज ठिय्या आंदोलन करत आहोत की ह्या गोपीचंद पडळकर असतील आणि जगताप असतील आमदार, ती नीला राणे असतील, यांनी जे समाजावर अत्याचार आणि जी मुस्लिम समाजाला एक टार्गेट करून स्वतःची वोट बँक तयार करण्याचं जे काम करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी हीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.